पुढारी दीपस्तंभ दिवाळी विशेषांक 2020 शर्मिष्ठा भोसले यांनी अप्रतिम लेख लिहिला आहे. शेअर बाजारातल्या आक्रमक घडामोडी बुलच्या नजरेत सामावलेल्या असतात. ते शिल्प आपल्याला माहीत असतं. गौतम बुद्धाची शांतता त्याच्या देहात त्यांनी बंदिस्त केलेली असते. ते ही शिल्प आपण पाहिलेलं असतं. या आणि अशा अनेक शिल्पांपर्यंत भगवान रामपुरे कसं पोचतात हे मात्र आपल्याला माहीत नसतं. मनातलं शिल्प त्यांच्या हातातून कसं प्रत्यक्षात उतरतं हे जाणून घेणं एखाद्या कलाकृती इतकंच महत्त्वाचं आहे. मनातून हातात उतरणारं शिल्प. शर्मिष्ठा भोसले. बिग बुलच्या बलदंड मुसंडीतलं धडकी भरवणारं आव्हान. करुणामयी बुद्धाच्या देहातली अथांग अर्थ लपवलेली पोकळी. मिर्झा गालिब नावाच्या शायराच्या कफल्लक जगण्यातलं तत्वचिंतन. विजय तेंडुलकरांच्या भेदक नजरेतलं बेदरकारपण. गुलजार नावाच्या आरपार कवीच्या मुद्रेवरची मुलायम आश्वासकता. असं सगळं ज्याच्या हातातून निरंतर उमटत राहतं तो माणूस आजवर त्याच्या शिल्पांमधूनच भेटला. एका सामान्य रसिकांच्या अर्धसाक्षर नजरेतून पाहताना तुकड्या तुकड्यानं अर्धवट कळला. त्याला सदेह साकार पाहून भेटून अजून समजून घ्यायचं होतं. जागतिक कीर्तीचे मनस्वी शिल्पकार भगवान रामपुरे पुण्यात आलेत कळल्यावर फोन लावला आणि कमालीच्या सहजपणे त्यांनी भेटायला हो म्हटलं. पुण्यात FC रोडवर आम्ही भेटलो. तेव्हा मात्र अगदी लगेचच कलावंताची कवचकुंडलं उतरवून खूप दिलखुलास गप्पा भगवानजींनी रंगवल्या. शुभ्र सफेद झुलप, गळ्यात रुद्राक्षमाळ, शर्ट पॅन्ट जॅकेट घातलेले काळे सावळे प्रसन्न हसणारे 60च्या उंबऱ्यावर उभे असलेले, न कळत्या वयापासून आजही त्याच कुतूहलानं मातीशी खेळत आलेले भगवानजी. कमालीचे बोलके आणि उत्साही. सुरुवातीलाच मला कुतूहल होतं ते कोणतंही शिल्प दृश्य स्वरूपात घडून समोर येण्याआधी काय प्रक्रिया होते त्याविषयी. विचारल्यावर भगवानजी पॉज घेत सलग संततधार बोलू लागले. व्यक्त होण्याची, दृश्य अदृश्य गोष्टी पकडण्याची हरेक कलावंताची प्रोसेस वेगळी असते. ती लौकिक अर्थानं शिकता येत नाही. तशी शिकवता सांगताही येत नाही. ॲनॉटॉमी, दृश्य बाबी हा एक भाग झाला. मात्र तसं पाहता अदृश्य अमूर्त असणारे भाव, एक्सप्रेशन्स, ते पकडणं हे स्वतंत्र आव्हान असतं. मी सगळं शिल्प घडवून झाल्यावर शेवटच्या टप्प्यात एक्सप्रेशन्सकडे वळतो. हा टप्पा एका वेगळ्याच तंद्रीत होऊन जातो. करत नाही मी. आपण त्या मॉडेलमध्ये जितकं इन्व्हॉल्व होतो तितकं खोल आत उतरता येतं त्याच्या. तितकं मग हात आणि मन चालू लागतं. रिझल्ट्स आपोआप समोर दिसायला लागतात. एका वेगळ्या उंचीवर गेल्यावर आपोआप तो मास्टर स्ट्रोक लागतो. तो जो इफेक्ट असतो तो पकडावा लागत नाही मुद्दाम, तो सापडतो. या गोष्टी शब्दात सांगणं अवघडच असतं. तसं
मानवी मनाचाही अभ्यास मी आजवर करत आलोय. शिवाय फेस रिडिंगही करतो. मुद्राशास्त्र कळतं मला. उमेदीच्या काळातच मला अशा गोष्टींची खूप आवड लागली. या गोष्टी समजावणारी पुस्तकंही खूप वाचली. शिवाय कला महाविद्यालयात याचा शास्त्रशुद्ध अभ्यासही पुढं केलाच. वडिलांनी माझ्यात लहानपणीपासून अध्यात्माचं बीजारोपण केलं. कर्मकांडावर काही माझा विश्वास नाही, पण अध्यात्म मला रामायण, महाभारत, नीतिकथा आणि तत्त्वज्ञान, चित्रपट अशा माध्यमातून भेटत राहिलं. 1993 साली मला ओशो भेटले, ते त्यांच्या पुस्तक आणि कॅसेट्समधून. पुढं सलग 7-8 वर्ष मला ओशोंनी शब्दशः झपाटून टाकलं. त्यांच्याच शब्दातून मी मीरा अनुभवली. बुद्ध, कृष्ण, कबीर, लाओ त्से अशा महात्म्यांना समजून घेतलं. अर्थात मीरा मला माझ्या नजरेतून वेगळीही दिसत राहायची. तिच्या बालपणीपासून ते श्रीकृष्णाच्या पायावर विलीन होईपर्यंतचा प्रवास मला माझ्या मनःपटलावर दिसला. तिची एकतारी माझ्या मनात वाजू लागली. ती कृष्णाच्या पायावर विलीनत्वाचा भाव घेऊन पडलीये असं शिल्प मला दिसू लागलं. पण मीरा साकारायला मला योग्य मॉडेल मिळत नव्हती. एकदा ओशोंचं शांती की खोज में हे प्रवचन ऐकत होतो. त्यात त्यांनी कुंडलिनी जागृतीचं विवेचन केलंय. शरीरातल्या 7 चक्रांचं विवेचन आहे हे. मूलाधारापासून सुरुवात आणि आत्मिक शरीर आणि स्थूल शरीराचं सक्रिय होणं. ध्यानाच्या आधारे त्यांनी खूप सुंदर विवेचन केलंय. त्या आधारे मी बियॉन्ड द लाईफ ऑफ सर्कल हे शिल्प साकारलं. मी असाच एकदा नादब्रह्म ध्यानात खूप खोल गेलो. आत उतरलो. मला आत एक शिल्प दिसलं. ध्यानातून बाहेर आलो आणि त्याची स्केचेस केली मी. ते शिल्प म्हणजे द जर्नी ऑफ एक्स्टसी, परमानंदाचा प्रवास. या शिल्पात मी योगी माणसाचा देह पूर्ण दगडाचा दाखवलाय. कारण आतली ऊर्जा मूलाधारापासून प्रवास करू लागते तेव्हा स्थूल देह अचेतन अवस्थेत जातो. ऊर्जा एक एक टप्पा पार करत जाते तेव्हा माणूस योगी होतो. त्याला स्वयंप्रकाशाची जाणीव होते. प्रतिकात्मकतेनं मी शिल्पाचं डोकं कमळाच्या पाकळ्यांसारखं केलं. हे शिल्प साकारताना जो असीम आनंद मिळाला तो आजही माझ्या मनात ताजा आहे. तशीच काहीशी गोष्ट मीरेच्या शिल्पाची. मला योग्य मॉडेल मिळत नव्हतं. वर्ष त्यातच गेलं. एके दिवशी दीपक सातोस्कर मी बनवलेला गणपती घ्यायला स्टुडिओत आले. सोबत त्यांच्या पत्नीही होत्या. त्यांच्या पत्नीला पाहताच मला माझी मीरा सापडली. दीपकजींना विचारलं तर त्यांनी आनंदानं परवानगी दिली. वहिनीही आनंदल्या. मात्र त्यांना मीरा माहीत नव्हती. मग मी काही कॅसेट्स, लता दीदींच्या सीडीज, गुलजारजींनी मीरेवर केलेला सिनेमा या गोष्टी त्यांना ऐकायला बघायला दिल्या. मीरेच्या विलिनीकरणाचा भाव मला सतत अस्वस्थ करत होता.
एका मध्यरात्री मी उठलो. मीरेच्या पायाकडचा भाग अदृश्य चालल्याचं मला जाणवलं. मीरेच्या अंतरंगात शिरलो मी, पण मला तिथं कृष्ण दिसेना. मी बेचैन झालो. विचार केला, मीरेनं पाहिलेला कृष्ण कसा असेल. मग मी मीरा कृष्णाचे समानुभूती भाव साकारले. पोशाखातून, भावावस्थेतून मीरा बोलकी केली. मीरा साकारताना मला श्रीकृष्ण अमूर्तामध्ये पकडायचा होता. मूर्त मातीचं माध्यम अमूर्त आकारात पकडायचं असं आव्हान होतं. या आव्हानानं मला अनेक दिवस बेचैन केलं होतं. मग अशाच एका रात्री 3 वाजता जाग आली. माझ्या डोळ्यांसमोर अमूर्त शैलीतल्या बुद्धाची एक मालिकाच मूर्त झाली होती. मी लगेच त्याचे 10-12 स्केचेस करून ठेवले. त्यातला एक स्लीपिंग बुद्धा करताना नुसता हात आणि पोकळी हे घटक वापरले. दुसऱ्या ध्यानस्थ बुद्धाचे 2 हात आणि पाय मला दिसले. शरीर दिसलंच नाही. मी ते तसेच शिल्पित केले. माझे डोळे बंद असतानाही बुद्धाची लांब सडक बोटं मला माझ्यातच जाणवत होती. बुद्धाच्या मुद्रेवरचा करुणाभाव, शांतता मी स्वतःमध्येच अनुभवत होतो. हाच अनुभव थोड्याफार फरकानं ओशो साकारताना भगवानजींना मिळाला. ते सांगतात, फक्त त्यांचा चेहरा, खाली 2 ध्यानस्थ हात आणि त्यांच्यामध्ये काचेचा वर्तुळाकार मी दाखवला. ओशोंना मी शब्दशः कायाप्रवेशानं अनुभवलं. त्यांच्या स्थितप्रज्ञ डोळ्यांचा वेध घेत मला ते हुबेहूब उतरवता आले. त्यामुळं ओशो काय किंवा मीरा काय, अशी शिल्प करताना मी एनलायटेड झाल्याचे अद्भुत भास मला होतात. तो तेवढा काळ मी समाधी अवस्थेत असतो. ओशो मला कायमच मोहात पाडतात. त्यांनी मानवी मनाचा केलेला अभ्यास, नोंदवलेली निरीक्षणं मला आकळली तेव्हा माझी कला अजूनच उजळून निघाली. माणूस देह ओलांडून आत्म्याच्या पातळीवर जातो तेव्हा जेंडरलेस होतो. श्रीकृष्णाचा चेहरा पाहिला तर आपल्याला ते समजतं. त्याच्या चेहऱ्यात कमालीची सिमेट्री आहे. यावरही ओशो बोललेत. स्वतः ओशोंचे डोळे बघा, त्यात कमालीची सिमेट्री आहे. ओशोंचं अवघं व्यक्तिमत्वच चुंबकासारखं आकर्षून घेणारं, गूढ, ऊर्जावान वाटतं मला. त्यांचं शिल्प मी केलंय. त्यांची ऊर्जा साधनेतून, चिंतनातून आलेली आहे. ती सकारात्मक ऊर्जा आहे. अनेक गुरुतुल्य माणसांमध्ये ती जाणवते. गुलजार साहेबांना भेटल्यावर मला तो प्रत्यय आला. प्रत्येक शिल्प घडवतानाचं आव्हान निराळं असतं माझ्यासाठी. त्यातही ओशोंसारख्या व्यक्तिमत्वाची शिल्प मी आवर्जून पहाटेच्या वेळी करतो. ध्यानाच्या अवस्थेतच मी त्यासाठीची बैठक लावतो. बुद्धीच्याही बियॉन्ड जाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा भाव पकडता येतात. नास्तित्ववादी शिल्प जी मी केली त्याच्याबद्दल सांगायचं तर आपण अमूर्त कशाला म्हणतो, जे आपल्याला माहीत नाही ते शोधण्याचा तो प्रयत्न असतो. आपल्या आतही असतेच अमूर्तता, कारण आतल्या कितीतरी गोष्टींबाबत आपण
अनभिज्ञ असतो अखेरपर्यंत. त्याचाही तो शोध असतो, निरंतर, निसदीम. अमूर्ततेचा न संपणारा शोध भगवानजींना आज कमालीच्या उंचीवर घेऊन गेलाय. त्यांच्या कलेचे, त्यामागच्या विचारशील बैठकीचे चाहते देशविदेशात आहेत. अनेक मोठमोठे सन्मान, पुरस्कार मिळवत आता ते स्वतःच एक ब्रँड बनलेत. त्यांचा प्रवास मात्र सोलापूरच्या रामवाडीत सुरू झाला. मुंबई, पुणे अशी भटकंती करून काही काळ तिथं रमून ते पुन्हा मुक्कामी आले ते सोलापुरातच. त्यांच्या पूर्वजांचं गाव आंध्र प्रदेशातलं उप्पलपाट. अक्षरशः अजूनही 10-12 उंबऱ्यांचं गाव. वडील देवेंद्र यांचा जन्म याच गावाचा. पुढं भगवानजींचे आजोबा रामचंद्रजी त्यांच्या वडिलांना, देवेंद्रजींना घेऊन रामपूर गावी आले. आजोबा सुतारकाम करायचे. उपजीविका भागल्यावर छंद म्हणून त्यांनी कोरीव लाकडांवर केलेलं नक्षीकाम पाहणाऱ्याला मोहातच पडायला व्हायचं. भगवानजींनी हे कोरीवकाम केलेले ऐवज आजही जपून ठेवलेत. आजोबा अकाली वारले. आजी भाजीपाला विकायची. घरी शेतीही होतीच. भगवानजींचे वडील मग शेती करू लागले. पण परंपरेनं अंगात कला पेरलीच होती. शेती करून झाली की ती उगवू लागायची. मातीच्या मूर्ती वडील बनवायचे. वडिलांनी पुढं दुष्काळ आणि नापिकीपायी सोलापूरला स्थलांतर केलं. गाठोडी बांधून दिवस रात्र चालत त्यांनी शहर गाठलं. काही काळानं आजी वारली. वडिलांचे दोन्ही भाऊही रामपूरमध्येच अकाली वारले. देवेंद्र रामपुरे मग सोलापूरच्या मिलमध्ये कामगार म्हणून लागले. कष्टकऱ्यांच्या इरण्णा वस्तीत राहू लागले. तिथं संसार थाटला. पुढं रामवाडी भागात घर बदललं. लोकांच्या नजरेत खूप आदर, प्रतिष्ठा कमावली. शिवाजी गाजूल नावाच्या गृहस्थांशी मैत्री झाली. त्यांचा गणपतीचा कारखाना होता. तिथं भगवानजींचे वडील जायला लागले. शिवाजी आणि देवेंद्रजी मिळून गणपतीच्या मूर्ती घडवायचे. देवेंद्रजींमधला कलावंत अजून उजळला. पुढं ते एकटेच गणपती करू लागले. पुढं त्यांनी बहिणींनाही गणपती आणि देवीच्या मूर्ती करायला शिकवल्या. सगळं घरच मूर्ती तयार करून विकण्याच्या व्यवसायात आलं. नवी पेठेत जाऊन मूर्ती आणि इतर देवदेवतांच्या मूर्ती हे कुटुंब विकायचं. स्वतः भगवानजीही आपल्या भावा बहिणींसोबत वडिलांना मदत करायचे. त्यावेळी त्या मूर्ती 5 रुपयांना विकल्याची आठवण ते सांगतात. वडिलांच्या जाण्याची आठवण सांगताना भगवानजींचे पाणावलेले डोळे आणि दीर्घ पॉज त्यांच्या आधी बोलून जातो. ते सांगतात, मला आठवतं, मी 17 वर्षांचा होतो. वडिलांनी जवळ बोलवलं असंच एकदा आणि एकाएकी बोलले की मी आता फार दिवस जगायचा नाही. तुला वारसा म्हणून जमीन पैसा अडका नाही दिला फार मी, पण माझी कला देऊन जातोय. ती सांभाळ, वाढव.
वडिलांनी आणि मोठ्या भावानं भगवानजींमधल्या कलावंताला एखाद्या सुरेख शिल्पकारासारखंच घडवलं. भगवानजींना सोलापुरात कामगार कल्याण केंद्रांमधल्या नाट्य संस्कृतीमुळं नाट्यलेखन आणि अभिनयाचं प्रचंड वेड लागलं. शाळकरी दिवसात त्यांनी रंगमंच खूप गाजवला. पण थोड्या काळानं मोठा भाऊ धर्मराज यानं एकदा त्यांना बसवून विचारलं, हे पहा, तू पुढं नाटकातच मोठा झालास तरी हरकत नाही, पण तुझ्या अंगात चित्रकला आणि शिल्पकलाही आहे. आता इथून पुढं फोकस कशावर करायचा हे तुझं तू ठरवायचं आहेस. भगवानजी जरा थबकले आणि त्यांनी ठरवलं. मुंबईला जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घ्यायचा. 10वी झाली आणि आधी सोलापुरात कला महाविद्यालयात भगवानजी चित्रकलेतलं शिक्षण घ्यायला दाखल झाले. शाळेत चित्रकलेच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेत चमकल्यानं कॉलेजात सहज प्रवेश मिळाला. तिथं प्राचार्य सुदर्शन देवरकोंडा सरांनी केलेलं मार्गदर्शन त्यांच्यासाठी मुंबईची विकट वाट सोपं करून गेलं. नेचर, मॅनमेड, 3D लँडस्केप्समध्ये भगवानजी रमले. मात्र याच काळात चित्रकलेपेक्षा शिल्पकलेला जाण्याची दिशाही याच सरांनी भगवानजींना दाखवली. पुढं चित्रकलेतलं शिक्षण पूर्ण झाल्यावर भगवानजींनी जे कला महाविद्यालयात शिल्पकलेच्या डिप्लोमा कोर्सला अर्ज केला. त्यांना प्रवेश मिळाला. जेच्या दिवसांबद्दल बोलताना भगवानजी खूप खुलतात. मुंबई आणि जे यांनी माझा परीघ कमालीच्या वेगानं मोठा केला. या शहरानं जे दिलं ते शब्दात क्वचितच सांगू शकेन मी. 8 जून 1982 मी अथांग मुंबईत स्वतःला झोकून दिलं ते याच दिवशी. आई मला सोडायला तयार नव्हती, पण भाऊ धर्मराज मात्र खंबीरपणे आईला समजावत मला आशीर्वाद देता झाला. मुंबई राहण्यापासून सगळी पंचायत. सुरुवातीचे दिवस जे मधल्या लक्ष्मणच्या कॅन्टीनमध्ये बाकाखाली ट्रंक ठेवून काढले. या काळात आणि आजवरची पत्नी राधिकानं मला सर्वार्थानं साथ दिली. माझ्यासोबत राहून तीही मातीकाम करू लागली. तिनं काही शिल्पही बनवली. झोकून दिलं तिनं माझ्यासाठी स्वतःला. राधिकाताईंवरचं मुरलेलं प्रेम ही थोडीशी झलक ऐकूनही कळतं. तर मुंबई आणि जे पुन्हा त्या दिवसांबाबत भगवानजी बोलू लागतात. 10x10च्या खोलीत वाढलेला मी थेट जेच्या भव्य दिव्य वास्तूत आणि हॉस्टेलमध्ये रमलो. वांद्र्याच्या कलानगरात आमचं हॉस्टेल होतं. तिथं मी पुस्तकांचा अक्षरशः फडशा पाडायचो. MP पवार सर आमचे क्लास टीचर होते. त्यांनी सुरुवातीच्या काळातच ओठांचं शिल्प करायला सांगितलेलं आम्हाला. माझं काम, डिटेलिंग त्यांना खूप आवडलं. माणसांना समोर बसवून शिल्प करण्याचा प्रकार मला तिथंच कळला पहिल्यांदा. पहिली टर्म संपवून काही दिवस सोलापूरला आलो. आईच्या आठवणीत रमतात तेव्हा भगवानजी एकदम नॉस्टॅल्जिक होतात. मी एकदा माझ्या आईला म्हणालो, तू माझ्यासमोर बस मॉडेल म्हणून, मी तुझं शिल्प करतो. ती जरा बावरली. म्हणाली, शिल्प म्हणजे काय?
मी बोललो, तू जशी दिसतेस तशी तुझी मातीमध्ये मूर्ती तयार करणार आहे. ती बोलली, नको रे, मेलेल्या माणसांचीच मूर्ती करतात. मग मी तिला समजावलं, आमच्या जे कॉलेजमध्ये अभ्यासाला तो विषय आहे. मूर्ती बनवल्यानं कुणी मरत नाही. माझ्या हट्टामुळं ती तयार झाली, समोर बसली. आजवर मी अनेक शिल्प केली, पण वयाच्या 21व्या वर्षी आईचं शिल्प केलं तेव्हा मिळालेल्या आनंदाला आणि समाधानाला कशाचीच तोड नाही. त्यातूनच पुढं अनेक प्रतिभावंतांची शिल्प साकारण्याचं बळ मिळत गेलं. मग ते दिल्लीतल्या बल्लीमारा मोहल्ल्यातल्या हवेलीतलं मिर्झा गालिब यांचं शिल्प असेल की गुलजार, अनिल अवचट, विलासराव देशमुख, मोहन आगाशे, शशी कपूर, भास्कर चंदावरकर, आमिर खान, दिलीप प्रभावळकर, डॉक्टर श्रीराम लागू, कवी लक्ष्मी नारायण बोल्ली, मुरली लाहोटी, अशा असंख्य नामवंतांची शिल्प मला ही कलावंत म्हणून घडवत राहिलीत. जे मध्येच न्यूड स्टडीशी भगवानजींची ओळख झाली. त्याबाबत बोलता बोलता थोडं धाडस करून मी शेवटी मनातला प्रश्न विचारला. नग्नता. आपण 2च टोकांवर उभं राहून पाहू शकतो नग्नतेला. एक, सामान्य माणसाच्या नजरेतून बिभत्स, अश्लील, अनैतिक, असंस्कृत म्हणून. दुसरं, कलावंत बघतो तसं वस्तुनिष्ठपणे, कलात्मक, न नैतिकतावादी रूपात. याबद्दल काय बोलाल? भगवानजी म्हणाले, वा, काय सुंदर प्रश्न आहे. कसं आहे ना, माणसाची दृष्टी, संस्कार हे आज खूप प्रदूषित झालेत. कलावंत किंवा अगदी एखादा समंजस माणूसही नग्न शरीराला बियॉन्ड जाऊन पाहतो. चित्र असो की शिल्प, आम्ही कलाकृती साकारताना त्या शरीराला पाहत नाही, त्या माणसाच्या मनात बघतो. मॉडेलची नग्नता आमच्या डोळ्यात भरतच नाही. मनात काही तरंग उमटले, भाव आले तर आम्ही कामच करू शकणार नाही. कपडे न घातलेलं बाळ निवडच असतं, पण त्याच्याकडे पाहून आई वडिलांना कधी ते अश्लील वाटतं का? नाही. भगवान महावीर निवडच आहेत की. त्यांनी वस्त्रांचा त्याग केला, पण महावीरांकडे पाहिलं की आपल्याला पवित्र, प्रसन्न वाटतं. म्हणजे काय? तर नग्नता महत्त्वाची नसून तुमची तिच्याकडे पाहण्याची दृष्टी महत्त्वाची ठरते. ही दृष्टी सगळ्या समाजाचीच विकसित झाली पाहिजे. सध्या माणूस अनेक अर्थानं खूप करप्ट झालाय. त्यातूनच सगळा घोळ झालाय. जेजेच्या काळात भावासोबत झालेला पत्रव्यवहार भगवानजींनी आजही जपून ठेवलाय. भावासोबतच्या नात्याची ओल त्यांनी पत्रांसारखीच जपली आहे. वडील आणि भावासोबत मी सोलापूरच्या रस्त्यांवर बारड लॉटरी सेंटर समोर मातीची शिल्प विकायला बसायचो. आज त्याच सोलापुरात मी केलेलं झाशीच्या राणीचं, डॉक्टर आंबेडकरांचं शिल्प दिमाखात उभं आहे. आयुष्यात इतकं नाट्यमय वळण आलं ते या दोघांमुळंच.
भगवानजी ओलावलेल्या डोळ्यानं सांगतात. 1987 ते 2001 या काळात आधी संघर्ष आणि नंतर स्वतःच्या मालकीचा आलिशान स्टुडिओ असा प्रवास त्यांनी मुंबईत केला. मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट्स देशविदेशातील व्यक्ती संस्थांशी करत शिल्प घडवली. काही उपजीविकेसाठी, काही स्वानंदासाठी, पण त्यातली कलात्मक उंची मात्र कायम राहिली. पुढं पुण्यात 2001 ते 2007 या काळासाठी ते कुटुंबासह स्थलांतरित झाले. त्यानंतर आजवर सोलापुरात राहूनही कलेचा आणि कीर्तीचा आलेख उंचावता ठेवलाय. विमानतळ रोडवर असलेल्या स्टुडिओतली शिल्प आणि दिवस रात्र चालणारं काम याची साक्ष देतं. भगवानजींची शिल्प पाहताना जाणवतं, सगळं सजीवपण त्या निर्जीव शिल्पाच्या डोळ्यात येऊन उतरलेलं असतं. त्याबद्दल विचारलं असता ते खुशीत येऊन तेनचा एक किस्सा सांगतात. विजय तेंडुलकरांचं शिल्प मी केलं होतं ना, तेव्हा श्रीराम लागू अवाक होऊन बोललेले, तेंडुलकरांना तू डोळ्यात पकडलंस. तेंडुलकरांचे डोळे भेदक होते, आरपार जायचे बघणाऱ्यांच्या. तेंडुलकरांचंच सांगायचं तर त्यांची एक नाकपुडी मोठी आणि एक लहान होती. एक डोळा खाली तर एक वर होता. हे सगळे बारकावे मी अचूक पकडले. आणि हो, माणसांच्या आवाजात फरक असतो. आणि दोन माणसांच्या आवाजात साम्य असेल तर त्यांच्या नाकडोळ्यातही साम्य असतं. त्यांचं व्यक्तिमत्व मिळतं जुळतं दिसतं. आईवडिलांच्या गुणसूत्रांच्या संयोगातून आपण जन्मतो. त्यामुळं मग आपण स्त्री असू की पुरुष, आपल्यात थोडं स्त्रीत्व आणि थोडं पुरुषत्वही उतरतंच. अर्धनारी नटेश्वर ही संकल्पना खरीच एकदम. शिल्प घडवतानाही मी त्या मानवी आकारात या दोन्हींना उतरवत असतो, अनुभवत राहतो. शिवाय सगळ्या अवयवातली डाव्या उजव्यातली सिमेट्री महत्त्वाची असते. कवी गीतकार गुलजार यांच्या शिल्पाचा किस्सा सांगताना भगवानजी रंगून जातात. माझे सोलापूरचे मित्र अमोल चाफळकर यांनी गुलजार बोलतो त्याची कविता होते हे पुस्तक लिहिलं होतं. ही गोष्ट गुलजारजींच्या कानावर गेली. त्यांनी अमोलला भेटायला बोलवलं. मग मी, लेखक, संपादक अरुण शेवते, अमोल आणि सीमा चाफळकर असे सगळे त्यांना भेटायला गेलो. तिथं मी माझ्या शिल्पांचा अल्बम त्यांना दाखवला. गुलजार आनंदून गेले. माझ्या एका शिल्पाला पाहून त्यांना त्यांची एक कविता आठवली. अर्ध्या तासाचा वेळ त्यांनी दिला होता, पण बोलण्यात 1.5 तास उलटला. मी त्यांचं शिल्प करण्याची इच्छा बोलून दाखवली. ते लगेच हो म्हणाले. सुरुवातीला आमच्या गप्पा रंगल्या. मी त्यांचा चाहता. त्यांची गीतं, कविता, चित्रपट याविषयी भरभरून बोलत राहिलो. सोबत डोक्यात विचार होताच की साहेबांची कोणती पोज पकडावी. तेवढ्यात चहा आला आणि गुलजार बोलता बोलता थांबले, अंतर्मुख झाले. त्यांनी चष्म्याची काडी आपल्या ओठांजवळ नेली. डोळे अर्धवट मिटलेले, विचारमग्न मुद्रा. बस तीच पोज मी पकडली. 2 दिवसात संपवायचं ठरलेलं काम 3ऱ्या दिवशी संपलं.
गुलजारजी शिल्प पाहून बेहद खुश झाले. त्याचं असं आहे की ज्यांच्याबद्दल आपल्याला प्रेम जिव्हाळा असतो ना, त्यांचं शिल्प साकारताना माती लगोलग आकाराला येते. गुलजारजींबाबतही तेच झालं. मुंबईत दलाल स्ट्रीटवर पाहिलेल्या बिग बुलचं उन्मत्त सौंदर्य आमच्या गप्पांमध्ये मला राहून राहून आठवत होतं. त्याच्या नजरेतली रग, अस्मान शिंगावर घेत बलदंड उभं ठाकण्यातली धग कुठून आली नेमकी? विचारलं तसं कमालीच्या नम्रपणे भगवानजी बोलते झाले. माझ्या बिग बुलच्या शिल्पाला कायमच खूप वाखाणलं जातं. त्या शिल्पाला मी न्यूयॉर्कच्या वॉल स्ट्रीटवरच्या बिग बुलची नक्कल होऊ देणं जाणीवपूर्वक टाळलं. दलाल स्ट्रीटवरचा बिग बुल अधिक देशी, अधिक भारतीय कसा होईल हे पाहिलं. याच नाही तर प्रत्येक शिल्पावेळी मी रेफरन्सेस शोधत असतो. कसं आहे ना, अनेक जातीचे बैल आहेत भारतातही. खिलारी, जंगली, देवाला सोडलेले वळू. मला वळूची अंगभूत ग्रेस पकडायची होती. त्याचे डोळे, नजर, वशिंड, सगळी ताकद, ऊर्जा मला साकारायची होती. मला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजनं काम दिलं होतं. त्यांना मी बोललो, नक्कलच करायची असेल तर माझी गरज काय? ते काम कुणीही करू शकेल. जिथं नक्कल करायची तिथं खाली आपली सही लावण्यात काय मजा नसते. कलावंत म्हणून समाधानही मिळत नाही. मी त्यांना पटवून दिलं की आपण भारतीय आहोत. भारतीय वळू आपण साकारूया. भारतीय वळूची ऊर्जा, डौल, उन्मत्तपण सगळं मी शिल्पात हुबेहूब प्रकट करेन. त्याची मुसंडी मारण्याची ॲक्शन मी पकडेन. पण बुल भारतीय असेल तरच मला शिल्प करायला आवडेल. त्यांनी होकार दिला आणि मी दलाल स्ट्रीटवरचा देशी बिग बुल साकारला. आणि हो, ती देशीयता आग्रहानं राखली हे चांगलंच झालं. कारण हे शिल्प दलाल स्ट्रीटवर प्रत्यक्षात आलं तेव्हा न्यूयॉर्कच्या कमिटीने रीतसर नोटीस पाठवली. आमच्या शिल्पाची नक्कल करण्याचा गुन्हा तुम्ही केलाय असा मजकूर त्यात होता. पण आम्ही त्यांना उत्तर पाठवलं की आमचं शिल्प वेगळं आहे. त्यातले बारकावेही लिहून पाठवले. त्यानंतर अर्थात ते सिद्धच झालं. त्यांचा क्लेम नाकारला गेला. आपल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवाल्यांचं दंडाच्या रकमेपायी होऊ शकणारं करोडोंचं नुकसान वाचलं. या सगळ्या खूप जुन्या गोष्टी, पण आठवल्या की मन प्रसन्न होतं. तो काळ आठवून भारतीय समाजाची कला साक्षरतेबाबतची संवेदनहीनता भगवानजींना उद्विग्न करते. ते पोटतिडकीनं सांगतात, मी केलेले आमिर खानचं शिल्प 5 आठवडे मेट्रोमध्ये ठेवलं होतं. लोकांनी ते पाहताना सतत त्याला हात लावले. ते खराब झालं. त्याची रयाच गेली. शिल्प कसं बघायचं याचं खरोखर प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. एखादं शिल्प तुम्हाला समजून घ्यायचं असेल, त्यातली सौंदर्य स्थळं शोधायची असतील तर आधी पूर्वग्रह, धारणा बाजूला काढून ठेवल्या पाहिजेत. अगदी तटस्थ होऊन त्या कलाकृतीकडे पाहावं. इतकं जमलं तरी ते चित्र, ते शिल्प तुमच्याशी संवाद करू लागतं. त्यातल्या सौंदर्याचा तुम्हाला साक्षात्कार होऊ लागतो. केवळ बघणं, हे केवळ बघणं वाटतं तितकं सोपं नाही. त्याला सराव लागतो. शरीराच्या कुठल्या अवयवात कुठला भाव दडलाय, देहबोलीचे अर्थ काय,
हे शिल्पाला पाहून मग कळू लागतं. तसं पाहता अमूर्त असं काहीच नसतं. सगळी अमूर्तता निसर्गाचाच एक भाग असते. आध्यात्मिक शिल्प करताना या कलावंताला आलेल्या वेगळ्या अनुभवांच्या रंजक कथाही खास आहेत. नगरच्या दत्त देवस्थानातील दत्तमूर्ती करतानाची गोष्ट भगवानजींनी सांगितली. तिथल्या स्टुडिओत त्यांच्या हातून केवळ गुरुवारीच काम व्हायचं, बाकी दिवस नाहीच. पण काम काही वेगानं पुढं सरकेना. मग त्यांचे क्लायंट बोलले, तुम्ही गुरुदेवांच्या पादुकांचं दर्शन घ्या. त्यांनी दर्शन घेतलं. भगवानजी म्हणतात, मांसाहार करत असल्यानं काम पुढं जात नसल्याचा संदेश मिळाला. मग तेवढ्या काळापुरता मी मांसाहार सोडला आणि काम पूर्ण झालं. मुंबईत असतानाच एकदा अक्कलकोटला गेलो होतो. स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि डोळे मिटले आणि स्वामींनी दृष्टांतच दिला. स्वामींचं शिल्प करायचा साक्षात्कार मला झाला. त्याचं असं झालं की मी कारनं सोलापूरला येत होतो. एक शेतकरी दिसला वाटेत. मी गाडी थांबवली. त्याला विचारलं, इकडं जमिनीचा भाव काय आहे? त्यानं भाव सांगितला. मी संकल्प सोडला. अक्कलकोट रोडवर 5 ते 8 एकराच्या जागेत स्वामींचं चरित्र शिल्पातून साकारायची माझी इच्छा आहे. स्वामी प्रकट झाल्यापासून समाधीस्थ होईपर्यंतचा प्रवास मला यात साकारायचा आहे. वेरूळ अजिंठा लेण्यांप्रमाणे हे स्वामी चरित्र शिल्पबद्ध केलं जाईल. ही कलाकृती पाहण्याचा अर्धा एक तास रसिकांना ध्यानाचा आनंद देणारा असेल. सोलापूरमध्ये अजूनही म्युझियम नाही आहे. माझं घर आणि स्टुडिओ मला वाटतं म्युझियमप्रमाणेच असावेत. लोक सोलापूरला आले की अक्कलकोट, तुळजापूरला दर्शन घ्यायला जातात. तसंच माझ्या स्टुडिओलाही भेट द्यायला यावेत हे माझं स्वप्न आहे. निरोप घेण्याआधी हा मनस्वी कलावंत त्याच्या कलात्मक एकांतातली काही खासगी गूढ गोष्टी समोर ठेवतो. सांगताना ट्रान्समध्ये जात बोलू लागतो. प्रत्यक्ष शिल्प साकारण्याचा काळ आणि चिंतनाचा काळ यात अंतराची एक दरी असते. माती हातात घेऊन काम सुरू केल्यावर तास दीड तास लागेल किंवा काही दिवस महिने लागतील. पण त्या कामाबाबतचे विचार अनकॉन्शियस मनात अखंड सुरू असतात. चिंतन, मनन, निरीक्षण स्वतःच्याही नकळत जागतं राहतं. आपलं मन कळत नकळत भवतालाला रिॲक्ट होतं. एखादं दृश्य, घटना, माणूस यांच्याबाबत हे घडतं. कलावंताचंच नाही तर सामान्यांचंही असं होतं. माझ्या बाबतीत सांगायचं तर जमा झालेलं सगळं मग काम करताना आपोआप वर येत तरंगू लागतं. कवी, चित्रकार, गायक, व्यंगचित्रकार सगळ्यांचं चिंतन विविध स्वरूपात सुरू असतं. आपापल्या कलेतून ते हे चिंतन प्रकट करतात. सुहास शिरवळकर, जी.ए. कुलकर्णी, चिंत्रम खानोलकर, गुलशन नंदा, गुलजार, श्री ना पेंडसे सगळे कोळून प्यायलो. वयाच्या त्या टप्प्यावर या लेखकांनी मला भारावून टाकलं. बिमल रॉय, गुलजार, गुरुदत्त, विजयानंद, राज कपूर अशा सगळ्यांचे चित्रपट सजगपणे पाहिले. वयाच्या विविध फेजमध्ये हे लेखक दिग्दर्शक भेटत गेले. त्यांनी माझी समज वाढवण्यात मोठी भूमिका बजावली.
शिल्पकलेशी मी आता इतका समरस झालोय की कुठलं चित्र बघत असतानाही मला त्यातलं अदृश्य शिल्पच खुणावत राहतं. 20 वर्षांपूर्वी हृदयनाथ मंगेशकरांच्या घरी मी एका तपस्वी व्यक्तीचा फोटो पाहिला होता. पाहताच मला त्यात शिल्प दिसलं. तेव्हापासून मला अनेकदा त्या शिल्पाची उगाच आठवण होत राहते. विविध रूपात ते शिल्प खुणावतं. मनातली ती प्रतिमा पुसून जाऊ नये म्हणून मी त्यांचं रेखाटनही करून ठेवलंय. कधीतरी त्याचं शिल्पही करेनच. अजून तरी तो योग आला नाही. अजून एक माझ्या मनात एक कथानक गेली 25 वर्षे घोळतंय. अनेकदा माझ्या मनात नजरेसमोर त्यातली दृश्य साकारतात. मनातल्या मनातच मी त्या गोष्टीचं संपादनही करत राहतो. कधी त्यात भर घालतो. आता या सिनेमाची कल्पना प्रत्यक्षात कधी येते ते पाहू. कसं आहे, मानसिक पातळीवर शिल्प घडवणं सतत सुरू असतं. भौतिक रूपात ते बाहेर येणं ही तशी लहानशीच प्रक्रिया. तसं पाहता शिल्प बनवण्याआधी मी कुठलं नियोजन नाहीच करत. गृहपाठही नसतो कुठला. हातात मातीचा गोळा घेत मी रमून जातो फक्त. त्यावेळी आतला आवाज बोलेल ते ऐकून काम पुढं नेतो. जाता जाता शिल्प घडवणारे अनोखे हात हातात घ्यायचा मोह झाला. मी भगवानजींना शेकहँड केला. हात तर सामान्य माणसाचा असतो तसाच होता. खडबडीत, रापलेला, साधासुधा. माझ्या नजरेत तरळलेला प्रश्न वाचून भगवानजी बोलले, हो, हात साधाच आहे. पण शिल्प घडवताना ते मन असतं माझं. दाखवता नाही येणार मात्र. आम्ही निरोप घेतला आणि मी भगवानजींचं मन व्हिज्युअलाइज करत राहिले. त्यांनी घडवलेल्या बुद्ध शिल्पातल्या पोकळी इतकंच ते अथांग आणि सुंदर दिसलं मला. शर्मिष्ठा भोसले या मुक्त पत्रकार आहेत. संपादक श्रीयुत सचिन परब आणि शर्मिष्ठा भोसले यांना मनपूर्वक धन्यवाद. लेखन शर्मिष्ठा भोसले. वाचन अवंती संदीप कुलकर्णी.